गुड आफ्टरनून गायज. तर अशा तऱ्हेने आपली ही श्रीनगरले ट्रिप चालू झालेली आहे आणि आता आम्ही पोचलेलो आहोत श्रीनगरला. हॉटेल चेक इन केलं. हॉटेलचं नाव आहे द ग्रँड कायझर, राजबागमध्ये आहे. चांगलं हॉटेल आहे. असं एवढे टुरिस्ट तसं म्हटलं तर कमी आहेत थोडे. म्हणजे आम्हाला येताना पण एअरपोर्टवरून वाटलं की थोडं कमीच आहेत. आणि तो जो टॅक्सीवाला होता त्याला पण विचारलं, तो पण बोलला की कमी आहेत आफ्टर दॅट अटॅक. ही आमच्या रूमची एक स्मॉल टूर आहे. हे इकडे बाथरूम होतं लेफ्ट साईडला आणि हा छोटासाच होता पण मस्त आहे, क्यूटचा रूम आहे विथ नाईस इंटिरियर. थोडासा मेस्टअप आहे बट हॉटेल चांगलं आहे. ब्रेकफास्ट झाला आमचा, तर झोपलो आणि आता उठलो. आता नेक्स्ट बघतो कसं काय जमतं आहे. मला वाटतं इथून जो झिरो ब्रिज आहे तो वॉकेबल डिस्टन्समध्ये आहे, तो पहिले कवर करतो. सेव. हाय गाईज, बॅक अगेन. हॉटेलमधून निघालो आहे आणि आत्ता चाललो आहे आम्ही झिरो ब्रिजकडे. म्हणजे हा चांगला एरिया आहे. मॉल्स वगैरे आहेत. आता हा एक कुठला तरी ब्रिज इकडे आहे, त्याच्या पुढे थोडा मग तो झिरो ब्रिज आहे. हा काहीतरी अब्दुल्ला ब्रिज आहे. आम्ही आता ॲक्च्युली झिरो ब्रिजवर बसलो आहे. झिरो ब्रिज आहे पूर्ण वुडन आहे, मस्त. आणि तिकडे खूप साऱ्यांचंच आहेत, कॅफेज आहेत किंवा अजून आईस्क्रीम पार्लर्स वगैरे असे आहेत. आणि आम्ही एक घेतला आहे कॉफी मोका अँड वन वेज रॅप. तर एन्जॉईंग दॅट. आता आम्ही झिरो ब्रिजपासून निघालो आणि आता इथून चालत चाललो आहे डल लेक गेट नंबर 1, जो मॅपमध्ये दाखवतो आहे नियरेस्ट. अराउंड तसं डिस्टन्स वॉकेबलच आहे. किती 1 किलोमीटरच्या आसपास आहे, तर आपण तिथून चालत जाऊ शकतो. तर आपण असं चालत तिथून ना एक 10 मिनटं आम्ही चाललो आणि आता या मेन रोडवर आलो. इकडून लेफ्ट गेला ना, हा जो लेफ्ट दिसतो ना पुढचा, इकडे हा जातो लाल चौक. आणि इथून मला वाटतं सरळ गेलं तर लेक असेल, डल लेक. सांगतो तिथं ती बस येते ना, तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो. आपण इव्हनिंग डल लेक वॉक घेऊन
आलो इकडे कृष्णा, त्या नाव कृष्णा वैष्णव धाबा. तो शिकरवाला बोलला इकडे जा व्हेजसाठी, म्हणून इथे आलो. बघूया आता काय मिळतं. आम्ही काय सांगितलं, कुद्रू मसाला सपोज आणि पराठा रोटी. कुद्रू म्हणजे कमळ काकडी मराठीत. सॉरी कुद्रू नाही, नद्दी रुपो. ओके, तर आता आपण परत डिनर करून ना चाललो आहे हॉटेलला. आता समोर एक ब्रिज लागतो. तो ब्रिज संध्याकाळी आपण जो झिरो ब्रिजला गेलेलो त्याच्या एक्झॅक्टली पॅरलल ब्रिज आहे त्याचा. मी तुम्हाला बोललो ना अब्दुल्ला ब्रिज आहे, मला वाटतं हा तोच ब्रिज असावा. आणि त्याच्या मागे आपल्याला जे दिसतं ते शंकराचार्य टेम्पल आहे. रात्रीचा व्ह्यू बघा, हा झिरो ब्रिज आणि मागे शंकराचार्य टेम्पल. हे आपलं हॉटेल, नाईट व्ह्यू मस्त आहे ना. ओके, तर नेक्स्ट डे मॉर्निंग आहे ना, आम्ही सकाळी लवकर उठून नेक्स्ट डेचा आमचा टूर प्लॅन केला आहे. आम्ही जाणार आहोत चष्मेशाही. त्याच्यासाठी आम्हाला ऑटो लागणार आहे. बघूया कसं होतं. हे मॉर्निंगमध्ये सगळे झोपलेले म्हणतो. आम्ही तरी 8-8:30ला नाही 7-7:30ला निघालो सगळं. आपण आता आहोत परी महल. थोडा पुढे आल्यानंतर तो एंट्रन्स आहे, त्याच्यासमोरच पार्किंग आहे. तिकडून असं वरती आलो आम्ही, इथून असे वरती चढत इथे आलो. तो तिकडे लांब दिसतो ना तिकडे, हा पूर्ण डल लेक आहे. डल लेक इकडून सगळे डोंगर आहेत मोठे मोठे. थोडंसं टेम्परेचर ऊन नाही आहे सकाळपासून, थोडंसं क्लाउडी आहे, त्यामुळे क्लायमेट पण तसं मस्त झालं आहे. असं बोलतात की तेव्हाच्या राजांनी त्याच्या मुलीसाठी अभ्यास करायलाही म्हणजे या महलचा कन्स्ट्रक्ट केलेला. सही ना. मस्त. चला आता इथून असं वरतून आपण आलो ना, तर तिथून असे उतरत खाली आलो. तर हा लोअर लेवल आपण बोलू शकतो. सुपर्ब आहे, मस्त दिसतंय ना समोर डल लेक. तो ऑटोवाला बोलत होता की ह्याच्यापेक्षा चष्मेशाही अजून सुंदर आहे. मग ती किती सुंदर असेल बघूया थोड्या वेळात. होय, खाली पण आहे. कुठून जायचं आता?
बंद आहे. इथून आम्ही तिकीट घेतलं आणि इथून वर एंट्री घेतली आणि इकडून परत बाहेर आलो. आता नेक्स्ट चष्मेशाही ही आमची ऑटो. तिथे आम्ही तिकीट काढलं, इथून वरती आलो. गार्डन चांगलं आहे, पण मला पर्सनली यापेक्षा परिमेर आवडलं. तिकडे थोडंसं ओल्ड कन्स्ट्रक्शन आहे, ओल्ड कन्स्ट्रक्शन, आणि ते अजूनही एवढं चांगलं मेंटेन केलं आहे ना पूर्ण. ते ॲक्च्युली परिमेरच खूप चांगलं मेंटेन केलं. हे गार्डन पण चांगलं मेंटेन केलं आहे, बट इट इज टिपिकल गार्डन. चला आता इथून निघूया आणि आता आपण जाऊया नेक्स्ट डेस्टिनेशन. मला वाटतं आता मी टुरिस्ट प्लेसेस भरपूर झाले, आता आपण जाऊया इकडे कुठे माहिती आहे का, तर आपण जाऊया लाल चौक, थोडं मार्केट फिरूया आणि नंतर लंच. ओके, हाय, आम्ही आता आलेलो आहोत सिटी सेंटर मॉलमध्ये, श्रीनगर, मला वाटतं लाल चौक. आता आम्ही फिरता फिरता पोचलो आहे. तसं फेमस रेस्टॉरंट तुम्हाला ऐकलेलं अरूस, आणि आम्ही तिथे मागवले ऐकलेल्याच फेमस डिशेसपैकी एक आहे रोगन जोश, आणि दुसरं आहे, दुसरं नाव रिश्ता, मटन रिश्ता आणि मटन रोगन जोश विथ राईस. मस्त आहे.
लंच करून आम्ही मग तिथून थोडं चालतच हॉटेलला पोचलो. हे आमचे काही जाताना ऑन दी वे काही मस्त व्ह्यूज होते. आणि संध्याकाळी आम्ही पोचलो लाल चौक. लाल चौकचा जो टॉवर आहे ना, तो आपल्या इंडियन फ्लॅगच्या कलरमध्ये मस्त डेकोरेट केलेला. आम्ही थोडा वेळ तिकडे घालवला आणि आम्ही डिनरसाठी निघालो. रात्री आम्ही डल लेकच्याच बाजूला एक रेस्टॉरंट आहे झीज म्हणून. मला त्याचं इन्फॉर्मेशन तिकडेच ऑनलाईनच मिळालेलं काही व्हिडिओजमध्ये. तिथे डिनर केला आणि आम्ही परत हॉटेलला पोचलो. चांगलं रेस्टॉरंट आहे, तुम्ही जाऊ शकता तिथे. तर आजची दिवसाची सुरुवात चालू होणार आहे आता. आणि आज जाणार आहे पांपोरे, जिकडे केसरची शेती पण होते. तिकडे खूप सारे शॉप्स पण आहेत आणि हे लोक बोलतात तिकडे ओरिजिनल मिळतं. एक छोटी ट्रिप पण होईल. आणि तिथून मग दुपारी येऊ आम्ही जामिया मस्जिद. ती थोडी बघायची राहिले, 2-3 गार्डन्स बघितले काल. जामिया मस्जिद बघायचे आणि तिथून मग शिकारा राईड घेऊन आजचा डे एंड करणार आहोत, असा प्लॅन आहे. लेट्स सी. आता एक थोड्या वेळाने टॅक्सीवर येणार आहे, त्यानंतर मग भेटूया. बाय. ओके. हां, मग कसे आज काय प्लॅन आहे? आज आपण जाणार आहोत केसर. केसर कुठे लागवड करतात, शेती कशी होते, त्या ठिकाणी जातो. त्या ठिकाणाचं नाव आहे पंपोरे. पंपोरे. आणि तिथून आमच्या मैत्रिणी आणि मावशी, आमची नंडेबाई, सगळ्यांसाठी आम्ही केसर करणार असा प्लॅन आहे. आणि अक्रोट आणि ॲपल वगैरे भेटले तर अतिउत्तम. आणि आता गाडीची वाट बघतोय. तर आम्ही तिथून असं ट्रॅव्हल करून टॅक्सीनी तिथेपर्यंत पोचलो. पांपोरे जे गाव होतं, टॅक्सीवाल्याने आम्हाला काही ज्ञान दिलं की इथे होतं, ते काही शेती वगैरे दाखवली होती तिकडे. आणि हे काही शॉर्ट्स आहेत जे आम्ही तिकडून विकत घेतले. ड्रायफ्रूट्स, कावा किंवा केशर, हनी, अशा काही बऱ्याचशा गोष्टी आम्ही तिथून विकत घेतल्या आमच्यासाठी आणि गिफ्ट करण्यासाठी. आणि तिथून आम्ही टॅक्सीनी परत रिटर्न श्रीनगर लागलो. एक 15-20 मिनटाचा ट्रॅव्हल होता. आम्ही तिथून जामा मस्जिद ला पोचलो. थोडा वेळ जामा मस्जिदला घालवला, थोडं फोटोज वगैरे काढले आणि मग आम्ही लंच करून दुपारी शिकारा राईड घेतली. शिकारा राईड वॉज ऑल्सो व्हेरी नाईस. चांगली होती, मजा आली. थोडं ऊन होतं आणि अशा तऱ्हेने आमची इव्हिनिंग तिथेच झाली. नंतर आम्ही हॉटेलला पोचलो. सकाळी लवकरचं फ्लाईट होतं म्हणून मग डे एंड तिकडेच केला. आणि सकाळी आम्ही एअरपोर्टला पोचलो आणि फ्लाईट पकडली लडाखसाठी. नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवणार आहे लडाखचा, तो पण तुम्ही अवश्य बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक अँड सबस्क्राईब माझ्या चॅनलला नक्की करा. त्याचबरोबर काही गोष्टी मी इकडे जरा नमूद करतो माझ्या व्ह्यूअर्ससाठी. तिकडे तुम्ही टॅक्सीवाले किंवा ऑटोवाल्यांशी बार्गेन नक्की करा. दल लेकला मला जो प्रॉब्लेम आला तो की तिकडे तुम्हाला एक आपला जो स्वतःचा एक प्रायव्हेट टाईम असतो तो तुम्ही घालवू शकत नाही, कारण लोक तुम्हाला तिकडे खेचून घेऊन जातात शिकारा राईडसाठी. ते तसं नसावं. बट ठीक आहे, एवढ्याच गोष्टी होत्या. बाकी सगळ्या गोष्टी काही प्रॉब्लेम नव्हता. इट इज क्वाईट सेफ अँड नो वरीज ॲट ऑल. एन्जॉय. थँक्यू.